पाहता गुवळी खाय त्याची मुष्टावळी करीती नामाचे चिंतन घडी कानो वाची ध्यान आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई करीती नामाचे चिंतन घडी कानो वाचे ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भाविका करीती नामाचे चिंतन घडी कानो वाचे ध्यान भजे व्रजैक मंडलम समस्त पापखंडनम सभक्त कीर्तनम सतीवनंदनंदनम सुपीक्ष पुच्छ मस्तकम सुनाद वेणुहस्तकम अनंग रंग सागरम रमामि कृष्णनागरम दिवाधी दिवा जगत्रया दिवा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दी प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या पाहता गोवळी खाय त्याची मुष्टावळी करीती नामाचे चिंतन घडी कानू वाचे ध्यान प्रस्तुत चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा तथा जगद्गुरु तुकोबा यांच्या गाथा पारायण सोहळा अनेक प्रसंगाचं औचित्य साधून या नामसप्ताहाचं आयोजन आहे। गेली 12 वर्षापासून या व्यंकटेश नगर वासियांच्या द्वारा या नामसप्ताहाचं आयोजन आणि याही वर्षी या आपल्या सप्त्याला 12 वर्ष पूर्ण होत आहे। तपपूर्ती सोहळा आज आपला या ठिकाणी संपन्न होतो आहे। गेली 12 वर्षापासून या ठिकाणी अनेक रामकथा श्रीमद भागवत कथा संत चरित्र असं अनेक कार्यक्रमाचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि यावर्षी जगद्गुरु तुकोबा यांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा या वर्षी आहे आणि त्याचंही औचित्य साधून आपण तुकोबा यांच्या गाथ्याचं पारायण या ठिकाणी केलं आणि विशेषतः आपला सप्ताह जगद्गुरु तुकोबा यांच्या अनुग्रह दिनामध्येच या वर्षी आलेला आहे आणि या नाम सप्ताहामध्ये अनेक कीर्तनकारांच्या महाराज या ठिकाणी सेवा झालेली आहे आणि आज समारोपाचं कीर्तन म्हणून काल्याच्या प्रसंगाचं कीर्तन हे योगायोगानं माझ्याकडे आहे आणि या काल्याच्या प्रसंगासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा यांचा हा 4 चरणाचा काल्याच्या प्रसंगासाठी निवडलेला आहे। या अभंगाच्या द्वारे
जगद्गुरु तुकोबर आहे. काल्याचा अधिकारी कोण आहे, काला कोणाला प्राप्त होतो, काला कोण देतो, आणि विशेषतः भगवान परमात्मा ज्यावरती अधिकार पूर्णत्वाकडे जातो त्यावेळी त्याच्यासाठी भगवान परमात्मा कोणती कला, कोणतं नवलाव करतो याचं दिग्दर्शन घडवणारा रंगे विठ्ठला. काला म्हटलं की समारोह, कारण काल्याचं कीर्तन झालं की कार्यक्रम संपला हे वेगळं काही बँड लावून सांगावं लागत नाही, कारण समारोह हा भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्रानं होतो. आणि म्हणून काला म्हणजे काय आणि काल्याचा अधिकारी कोण. काला काला या काला शब्दाचा अर्थ आहे काला म्हणजे मिलन. काला म्हणजे मिलन, पण कुणाकुणाचं मिलन. मिलन अनेक प्रकारचे असतात. आपण लग्नामध्ये सुद्धा म्हणतो बघा, राहुल महाराजांना चांगलं माहिती दोन जीवाचं मिलन होत असताना किंवा दोन कुटुंबाचं मिलन जसं आपण म्हणतो तसं काला म्हणजे मिलनच. पण मिलन कोणाचं ज्ञानोबांनी वर्णन केलं बघा. जीव परमात्मा दोन्ही वैसोनिया ऐक्यासनी जयाची हृदय भुवनी विराजती. जीव आणि परमात्म्याचं मिलन त्याचं नाव आहे काला. आणि मग जीव आहे आणि देव आहे. महाराज या दोघांचं मिलन एवढं सहज आणि सोपं आहे का की ज्या अर्थी तो काल्याचा अधिकारी होईल, ज्याचा अधिकार प्राप्त झाला खरा तोच काल्याचा अधिकारी आहे. आता काला आपण याही म्हणतो. मुरमुरे, दही आणि साखर हे मिश्रण झालं की आम्ही त्याच्यासाठीच धडपड करतो की हा काल्याचा प्रसाद आम्हाला मिळाला पाहिजे. पण जोपर्यंत अधिकार प्राप्त होत नाही तोपर्यंत काला भेटत नाही. आणि ते महाराज काला सामान्य माणसाला भेटत नाही, ती सामान्य गोष्ट आहे. पण तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष वैकुंठी दुर्लभ काला. पण तो लाभ, तो काला विशेष लाभ संत संगे काल्याचा विशेष लाभ आहे. आणि काला हा प्रसाद आहे. आता आपण कधी कधी म्हणतो बघा, कशाचा प्रसाद? काल्याचा प्रसाद हे का नाही? काल्याचा, आता इथं चाची चीचा प्रयोग केला म्हणून काल्याचा प्रसाद नव्हे, कालाच प्रसाद. काल्याचा प्रसाद नाही, कालाच प्रसाद आहे. आणि मग तो प्रसाद आपण सेवन केला पाहिजे का? निश्चित केला पाहिजे. मग प्रसादाचा परिपाक असा आहे, प्रसादे सर्व दुःखानां आणि रसोपजायते. म्हणजे प्रसन्न चेतोसो ह्यासो बुद्धी परिवितुष्ठते इति नाम प्रसादे. विठ्ठल आपण घेऊन खावा
याच्यामध्ये काही नवलाव नाही. मग प्रसाद मिळाला पाहिजे. कुणाकून मिळाला पाहिजे? कुणाकून? कोण देतो? नाद बाबा म्हणले प्रसाद आम्हाला देवाकून मिळाला. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देवाकून, देवाच्या प्रसादे करारे भोजन. वाल कोण कोण अधिकारी ते, म्हणजे अधिकारी ते की देवाच्या प्रसादानं भोजन करतात. असा ज्याचा अधिकार प्राप्त झाला तो काल्याचा अधिकारी आहे. कारण कसं आहे, सम्यक प्रकारचं मिलन असं शास्त्रानं सांगितलं. त्याला संमेलने इति काला, सम्यक प्रकारच्या मिलनाचं नाव काला आहे. आणि तो वैकुंठी दुर्लभ आहे, तो वैकुंठामध्ये नाही महाराज. आणि म्हणून वैकुंठामध्ये काला नसल्यामुळं तिथले लोक इथल्या कालेची अपेक्षा करतात. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती. देखोनी वाळवंटीचे सुख. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैचा. मृत्यू लोक हे भाग्यवान आहे आणि म्हणून तिथं काला नाही. मृत्यू लोकांमध्ये वाळवंटात काला असल्यामुळं आपण कसे भाग्यवान आहे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. काला हा वैकुंठामध्ये नाही आणि म्हणून वैकुंठामध्ये काला नाही. आणि आपण तर वैकुंठाला जाण्याची अपेक्षा करतो ना. आपण कुठं जाण्याची अपेक्षा करतो? परमार्थ म्हणून, परमार्थ करून जे आपल्या समोर ध्येय आहे, आपल्या समोर जे साध्य आहे, ते साध्य आपलं काय? आम्हाला परमार्थ करायचा आहे, पुण्य कमवायचंय. आणि आम्हाला किंवा एखादा जर समजा पुण्य करत असेल तर त्याला सामान्य लोक कधी हिनवण्याच्या दृष्टीने म्हणतात, बघा आता तूच काय वैकुंठाला जाणार आहेस का? वैकुंठाला जाऊन तरी काय करा मला सांगा. वैकुंठाला जाऊन काय तिथं? वैकुंठा जाऊन काय बा करावे, उगीच बैसावे मौन धरून. वैकुंठामध्ये आहेच काय? वैकुंठामध्ये होतं पहिला देव वैकुंठातच राहायचा. देव कुठं राहायचा? वैकुंठात. मग आम्ही वैकुंठाला गेलो म्हणजे आम्ही भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त झालो असं आपण म्हणत होतो. आता पत्रिकेवर येतात बघा कधी कधी एखादा व्यक्ती गेला की वैकुंठवासी, एखादा गेला की कैलासवासी आणि एखादा गेला की स्वर्गवासी. मग असंच झालं. एकाचे वडील वारले आणि ते आलं माझ्याकडे म्हणले, महाराज बाबा गेलेत म्हणले आणि मला थोडासा संशय निर्माण झालाय, पेच पडलाय. मी म्हणलं का बरं? तर आता कसं असते, वैकुंठाला कोण जातो असा जर आपण विचार केला तर सहज आपण म्हणतो की ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे तो कुठं जातो? वैकुंठाला जातो. आणि कैलासाला कोण जातो? ज्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे तो कुठं जातो? कैलासाला जातो. मग आता रुद्राक्षाची माळवाला कैलासाला जातो, तुळशीचा माळवाला वैकुंठाला जातो, मग स्वर्गाला कोण जातो?
ज्याच्याकडे माळ नाही तो कारण तिथं भोग आहे. जिथ महासिद्धीची भांडारे अमृताची कोठारे जिये गावी खिल्लारे कामधेनुची हाव जिथ अमरत्व हे सिंहासन ऐरावता सारखे वाहन राजधानी भुवन अमरावती तिथं भोग आहे. म्हणून ज्याच्या गळ्यात माळ नाही तो स्वर्गाला जातो. मग त्यांनी म्हणले आता पत्रिकेवर मी नेमकं काय टाकू, स्वर्गवासी टाकू का कैलासवासी टाकू का वैकुंठवासी टाकू. मी म्हणलं असा कसा विषय निर्माण झाला. म्हणलं त्याच्या गळ्यामध्ये दोन्ही माळा होत्या म्हणलं, म्हणजे एक रुद्राक्षाची बी होती आणि त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची बी होती. आता कुठे गेले की काय नाही की म्हणजे त्याच्याकडे पत्ताच लागणार झालाय म्हणून टाकावं काय हे प्रश्न पडला. चला मग वैकुंठाला जाऊन काय करावं, वैकुंठामध्ये आहेच काय होता पहिला देवाचं ठिकाण हे वैकुंठच आहे. हा वैकुंठ या शब्दाचा अर्थ असा होतो जिथं गेल्यानंतर 40 वाचा कुंठित होतात त्याचं नाव आहे वैकुंठ. मनबुद्धी चित्त आणि अहंकार 40 वाचा कुंठित झाल्या. मग आता 40 वाचा तिथं जाऊन कुंठित व्हाव्या का 40 वाचा इथंच कुंठित व्हाव्या. मग 40 वाचा त्याच्या इथंच कुंठित झाल्या समजा तो कुठे आहे वैकुंठामध्ये आहे. हा पहिला देव होता पण आता मला सांगा असा व्यंकटेश नगरचा हे वातावरण, हे व्यंकटेश नगरचा 8 दिवस आपला चाललेला हरिनाम सप्ताह, आता आपली कालची दिंडी प्रदक्षिणा, हे सगळं बघून मला सांगा देवाला वैकुंठात करमल का. नाही जिथं जिथं जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा धन्य धन्य वैष्णव सजना. संत सदनी राहिला कशा करता याच सुखा कारणे देव वेडावला. आणि मग तिथं देव राहिला नाही. आता देव कुठं आहे, देव संतांच्या संगतीमध्ये आहे किंवा जेथे हरिकथा जिथं नामघोष असा होतो ना त्या ठिकाणी परमात्मा. कोठे नका पाहू करा हरिकथा तेथे अवचिता सापडेल. अवचित अचानक युगोपत प्रक्रिया आहे ती अचानक सापडेल, तो शोधून सापडणार नाही. कुठं सापडेल त्याचा पुरावा दिला जेथे कथा आहे, जेथे कीर्तन आहे, जिथं नामघोष आहे त्या ठिकाणी परमात्मा. माझे भक्त गाती तेथे नारदामी भाते ते नारदामी भाते ते नारदामी भाते ते माझे भक्त गाती तेथे नारदामी नारद आम्ही उभा
तेथे माझे भक्त जेथे जेथे गातील तेथे मी उभा आहे. मी आता वैकुंठामध्ये नाही. आणि मग वैकुंठामध्ये सुख नाही, वैकुंठामध्ये काला नाही, वैकुंठामध्ये देव नाही. मग आता सगळं जर इथं असेल, सगळं जर इथंच असेल तर मग आता वैकुंठाला जाण्याची आपण अपेक्षा तुकोबाई तरी म्हणले बघा मागणीमध्ये, वैकुंठाशी आम्हा नको धाडू हारी. हे का नाही, नको वैकुंठाशी धाडू वास त्या पंढरी सर्व काळ इथंच आमचा वास दे, आम्हाला वैकुंठाला धाडू. कारण हे सुख मला तिथं नाही. याच सुखाकाराने देव वेडावला. आणि म्हणून काला सुद्धा वैकुंठामध्ये नाही. दुर्लभ असणारा काला आज आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतोय. आणि मग काला प्राप्त होण्याकरता आता हा काला केलेल्या 7 दिवस केलेल्या साधनेचा परिपाक म्हणजे काला. आता ज्यानं 7 दिवस नामस्मरण केलंय, ज्यांनी 7 दिवस सेवा केली, ज्यांनी 7 दिवस अन्नदान केलंय, ज्यांनी 7 दिवस या ठिकाणी मला सेवा केली, तो काल्याचा अधिकारी आहे. काल्याचा आता आपण म्हणतो तो भाग वेगळा आहे. चला 7 दिवस नाही झालं तर झालं, आज काला हा उचलाव असं आपण म्हणतो, हा भाग वेगळा आहे. पण त्याचा अधिकारी तो नाही. त्याचा अधिकारी कोण आहे? त्याचा अधिकारी सेवा नाही. त्याचा अधिकार बनण्याकरता 7वी अवस्था ज्ञानाच्या भूमिकेमध्ये तुर्येगा नावाची अवस्था आली. ती तुर्येगा नावाची अवस्था ज्यानं प्राप्त केली त्याचा तो अधिकार आहे. आणि म्हणून तो काल्याचा प्रसाद तरी आपल्याला आज या ठिकाणी मिळणार आहे. पण ज्यांनी काल्याचा प्रसाद जगाचा मालक आपल्याला देणार आहे, त्याच्या हातून आपल्याला प्रसाद मिळणार आहे, अशी जो जीव अपेक्षा करतो तो जीव अधिकारी आहे. अपेक्षा करणार ना, उगा अपेक्षा करणारा वेगळी गोष्ट नाही. मला सांगा, गवळी यांची जी अवस्था होती ती अवस्था तुकोबारांनी या ठिकाणी अशी विषद केली की मला सांगा, आता गवळी आपण बघितले ना, कोणते गवळी? बाजारात दूध घेऊन विकायला आणते ते नाही, जे गाईचं संगोपन करतात आणि त्याचं दूध काढतात आणि गाईचं दूध काढून स्वतः बाजारामध्ये विकायला नेतात ते गवळी. आता आपण हे बाजारातून आणून विकणारे नाही. मग मला सांगा, ते जर गवळी आपण बघितले, ते जर गवळी बघितले, आता तिकडे राजस्थानकडे कधी कधी लोक यायचे बघा, ते गाई घेऊन ते दूध वगैरे घेऊन, तर ती गवळी बघितले तर त्यांच्या अंगावर 12 महिने दूध सांडलेलं, दही सांडलेलं, त्यांच्या अंगावरचा कपडा जर उंदरानं खाला तर 3 दिवस तर पडून मरल. इतकी अवस्था अशी सांगितली. पण एवढं जरी असलं तरी अधिकार सिद्ध होण्याकरता फार स्टँडर्ड राहावं लागतंय. फार काही कपडे चांगले घातले म्हणजे अवस्था प्राप्त होते, किंवा फार काही ज्ञान घेतलं म्हणजे अवस्था प्राप्त होते, फार काही चांगलं खाल्लं म्हणजे अवस्था प्राप्त होते असं नाही. त्याची जर योग्यता प्राप्त झाली तर स्वतः जगाचा मालक काय त्याची अवस्था बघत नाही, त्याचा कपडा बघत नाही, त्याचं राहणीमान बघत नाही. नोहे नोहे तुकोबाई म्हणतात, काय Oh
सांगितली महाराज. काय अवस्था आहे. साधारण जरी राहणीमान असलं, भोळी जरी भक्ती असली, तर देवाला ती काय प्रिय आहे. आणि तो अधिकार परिपूर्ण होण्याकरता मी मगच सांगितलं की त्याला अवस्था लागत नाही, त्याची अवस्थाच पालटली जाते महाराज. आणि ज्या वेळेला त्याची अवस्था पालटली जाते त्यावेळी देव, आपण भागवतामध्ये ऐकलंच की, मला सांगा रामायणामध्ये केवटाच्या प्रसंगामध्ये अधिकार पाहिला नाही. भगवान परमात्मा ज्या वेळेला शिष्टाईला गेले त्यावेळेलाही महाराज विदुर काकाचा फार काही वैभव पाहिलं नाही. कौरवाचं वैभव सोडून देऊन परमात्मा विदुर काकाच्या घरी जातो. याचा अर्थ असा आहे की तो त्याचा अधिकार तयार झालेला आहे. आणि मग तो अधिकार तयार झाल्यानंतर भगवान परमात्म्याने इथे एक विशेष लीला केली बघा. कशी मला सांगा. जगाचा मालक आहे, जगाचा मालक असून वैभवामधला असताना सुद्धा कधी कधी एखाद्याच्या दारामध्ये भीक मागण्याकरता जातो, एखाद्याच्या दारामध्ये चोरी करण्याकरता जातो, एखाद्याच्या दारामध्ये अन्न सेवन करण्याकरता जातो, कुणा कोणाला पाणी मागतो, कुणा कोणाला नुसत्या पानावरच महाराज हजारो लोक जीव घालतो आहे की नाही. म्हणजे त्याचा अधिकार परिपूर्ण झाल्यामुळं तो ते माग पुढे कधी पाहत नाही. आणि मग तुकोबाई म्हणतात खाय त्याची उष्टावळी, त्याची उष्टावळी, त्याची उष्टावळी खाणं ही एक प्रकारची भगवान परमात्म्याची लीला आहे. आता या अवतारामध्ये जे भगवान परमात्म्यानं लीला केल्या याचा अर्थ हे अवतारच परिपूर्ण आहे. हे अवतार कसं आहे, कारण कसं आहे 6 प्रकारचे अवतार सांगितले. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्ण असे 6 अवतार सांगितले. मग आता मला सांगा अंश, अंश म्हणजे कोण. अंश म्हणजे आपण. हे जेवढे जेवढे हे जीव आहेत, जेवढे जेवढे जीव आहेत हे कोणाचा अवतार आहे. आपण कोण आहोत, आपण कोण आहोत. जाऊ द्या माणसं तरी हो का नाही. आपण कोण आहोत, सगळे माणसं आहेत. माणसंच आहे का, संशय आहे काही. आपण सगळेच माणसं आहेत. मग आपण सगळे जर माणसं असेल तर मग माणसावानी वागावं लागते. कुणाला म्हणते आपल्यातल्याच कोणाला तरी ना. ज्या अर्थी माणूस माणसासारखा वागत नाही त्या अर्थी त्याला माणसासारखं वाग असं म्हणावं लागते. मग मला सांगा आपण आहेत, आपल्या अंतःकरणामध्ये जो आत्मा आहे तो कोण आहे. भगवान परमात्माच आहे. तोही म्हणतो ना हे सगळे जेवढे जीव आहेत ते बी सुद्धा मीच आहे. कोण आहे, मी आहे महाराज. मम अंशो जीवलोके जीवभूत सनातना. मम अंशो हे सगळे जीव दिसाले ते माझाच अंश आहे. त्या अवताराला अंश अवतार म्हणतात. एक अंश अवतार झाला म्हणजे आपण त्याच्यामध्ये सगळे जण आलो. दुसरा अवतार अंशांश. आता अंशांश म्हणजे ह्याचा अर्थ सांगू का. अंशांश म्हणजे माणसातला विशेष माणूस. लक्षात आलं का. म्हणजे त्या त्या परिसराचा, त्या त्या राजाचा, त्या त्या देशाचा मुख्य जो असतो ना, ज्याच्या आधिपत्याखाली सर्व काही चालतंय त्या अवताराला अंशांश म्हणायचं. आता मला सांगा अंशांशामध्ये कोण मोडते. आता राजा छत्रपती हे अंशांशामध्ये मोडत गेले. आता सध्याचा राजा कोण आहे. नरेंद्र मोदी. सध्याचा राजा म्हणजे नरेंद्र मोदी हे नौकर आहेत. नरेंद्र मोदी कोण आहेत, नौकर आहेत. आता सूत्र जरी सगळे हातात असले तरी नौकर आहे समजा. म्हणजे ती प्रधान आहे. प्रधान म्हणजे राजाचा सेवक आहे, चाकर आहे, नौकर आहे. मग सध्या आपल्या देशाची जे राजा आहे ते आपल्या द्रौपदी मुर्मू आहेत. ती अंश अवतारामध्ये मोडल्या जातात. म्हणून तर कधी कधी म्हणतात बघा असे माणसं या भूतलावर येतात याचा अर्थ ते कोण आहेत, अवतारी पुरुष. आपण बी अवतारीच आहोत. आपण बी कोण अवतारीच आहे. ते बी अवतारीच आहे. पण आपला अवतारच लोकांनी बघायला
कारण आपले अवतार कसे कसे बदलत राहतील, कधी कधी काय करतील, कोणत्या अवतारामध्ये आपण प्रगट व्हाल त्याचा काही नियम नाही. कधी कोणता अवतार, कधी कोणता अवतार. सप्ताह आला की लगेच महाराज मी ती विचारली की म्हणताय इकडे दोतर दिसून आलं की काय आता तू कोबरायासारखंच आहे का काय. हे असले अवतार बदलत राहतात लगेच. समजा सप्ताहाला लई माणसं असे हे नवीन नवीन. आता मला सांगा, आमच्या शिवाजी महाराज इंग्लंडच्या संस्थेतले विद्यार्थी आता असे हे पोरण नवीन नवीन बारके बघितले की घरीच एक प्रॉब्लेम वाटते, आपण कसे नाचाले. हे सप्त्यापुरतच मर्यादित असते. अवतार आपला संपला, आपला अवतार काला झाला, मंडप मोडला की आपल्या अवतारामध्ये लगेच महाराज आठवा, लगेच आपला आठवा तयार होतो. आपले अवतार बदलायला लागत नाही, त्यांना युगे युगे लागले. एका एका अवतारातून भागवतानं जे महाराज 10 अवतार सांगितले, त्या 10 अवतार बदलायला कितीतरी हजारो वर्ष निघून गेलेत. कारण कसं असते, सामान्य माणूस जरी आपण भगवान परमात्मा म्हणले की हे मी अंश आहे, हे सगळे जीव हे अंशामध्ये आहेत, पण हे अंश बदलत राहतो, बदलत राहतो ना. आता मला सांगा, जसा मी अवतार आहे मम अंश असं भगवान परमात्मा म्हणले, तसं शास्त्रानं तिघाचाही महिमा वर्णन केलाय. सामान्य माणसाचा महिमा वर्णन केलाय, संताचा महिमा वर्णन केलाय आणि देवाचा सुद्धा महिमा वर्णन केलाय. तिघाचाही महिमा वर्णन करत असताना आता देवाचा महिमा वेगळा आहे, संताचा महिमा वेगळा आहे आणि आपला महिमा असा आहे, महिमा नाम मानवातून सर्वत्र विग्रहं ग्रह. म्हणजे मानवाचा महिमा सांगितला की माणूस माणसात नट होणे ही मानवाचा काय महिमा आहे. एक घर चांगलं चालू लागलं की त्याचे 2 घर कसे करायचे हे मानवाचा महिमा आहे. मैत्री टिकू लागली की मध्ये कशी बाधा घालायची हे मानवाचा महिमा आहे. म्हणजे हे तर मग हे मानवाचा महिमा आहे, हे अंशामध्ये मोडल्या जाते. एखादा राजा आहे तो अंश मध्ये मोडल्या जातो. आणि तिसरा आहे कला. तिसरा अवतार कोणता? कला. आता भगवान परमात्म्यालाच ती जमली, ते बी अवतारच आहे. कला हे काय? आता मला सांगा, कला म्हणजे काय? कला आता आमच्यामध्ये आपल्यामध्ये कधी कधी गुणवान माणूस असला, मृदंगाचार्य किंवा गायक, की त्याला आता नवीन मध्ये नाव काय आलंय? कलाकार. कलाकार नाव इंग्रज शुगूर आहे का सर? मला सांगा, कलाकार हा कीर्तनात नसतोच. कलाकार हा कुठं असतो? तमाशामध्ये असतो. कलाकार हा नाटकात असतो. वेगवेगळ्या वेळेनुसार सारखे पार्ट किंवा कला बदलीत राहतो, त्याचं नाव आहे कलाकार. बरं, ती एक कला आहे. दुसरी, एखादी क्रिया करतो, आकृती काढणं, काहीतरी हाताने तयार करणं, त्याला बी काय म्हणायचं? कलाकार. म्हणजे कृती करणाऱ्याला बी काय म्हणतात? कलाकार. मग आता कला ही अवतारच आहे. मग आता मला सांगा, त्याच्यातलं महाराज एखादी कला, भगवंताने जी कला अवतार मध्ये कला केली, असा काही एखादी कला, त्याची कला एक सांगतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. ज्या वेळेला आता हे अंगावरचं वस्त्र हे जिवंत आहे का? सजीव आहे का निर्जीव आहे? अंगावरचं वस्त्र कसं आहे? निर्जीव आहे. मग मला सांगा, निर्जीवामध्ये चेतना नसते म्हणून त्याला निर्जीव म्हणतात. त्याच्यामध्ये जीव नाही, चेतना नाही, त्याला म्हणायचं निर्जीव. आणि मग आता हे कपडा कसा आहे? निर्जीव आहे. पण निर्जीवाचा सुद्धा भगवान परमात्म्याने एक अवतार घेतला. बघा, घेतला का नाही? द्रौपदीसाठी. ज्या वेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं आणि वस्त्रहरणाच्या वेळी दुर्योधन, दुशासन अनेक वस्त्र काढण्याचा प्रयत्न केला, परंतु भगवान परमात्म्यानं त्या द्रौपदीचा अधिकार असल्यामुळं तिला उघडं होऊ दिलं.
कौरवे पांचाळी सभे माझी गांजिली वस्त्रहरणे वस्त्रे कैशी झाली भगवान परमात्म्यानं तो अवतार घेतला त्या अवताराचं नाव आहे खरा अवतार आणि त्या अवतारालाच नाव दिलं लुगड्या नावाचा अवतार केला कोणता अवतार केला लुगड हेच अवतार आहे हे कला मला सांगा किती झाले आता किती झाले नाही असली तोंड करू नका जेवायला हाय काही कोणी उपाशी जाणार नाही किती झाले अवतार हा अवतार किती झाले 3 आता मला सांगा चौथा अवतार सांगतो चौथा अवतार आवेश हा त्या आवेश अवतारामध्ये एकच आले त्यांचं नाव आहे परशुराम महाराज परशुरामाचा अवतार असा होता की तिथं हाय काहीच नाही महाराज का होते नाही परशुरामाच्या कुऱ्हाडीला जेवढ्या मिशा आहेत का नाही तेवढ्या अजून मी भारतात कुणाच्या मिशा बघितल्या नाही कुऱ्हाडीला मिशा होत्या म्हणजे त्याला कोणती कुऱ्हाड म्हणतात फरशी कुऱ्हाड अशी महाराज मिशाच्या आकड्यासारखी ते एक अवतार आहे त्या अवताराचं नाव आहे आवेश आणि आता 5वा अवतार पूर्ण अवतार मग आता पूर्ण अवतारामध्ये हे 7 जण मोडतात रामापर्यंतचे हे काय मग पूर्ण आहेत मग आता हे सगळे अवतार जर 7व्या अवतारापर्यंत जर पूर्ण मध्ये मोडत असले तर मग परिपूर्ण कोण हे काय पूर्ण आहे मग आता परिपूर्ण कशाला म्हणतात हे लक्षात घ्या हे सगळे पूर्ण अवतार आहेत जे जे काम आपल्या वाटेला आलेलं कर्म आहे ते म्हणजे ज्याच्यासाठी अवतार झाला तेवढंच काम त्यांना करता आलं हे बाकीच्या पूर्ण अवताराचं कार्य आहे पण परिपूर्ण असं आहे शास्त्रामध्ये एक परी आला आणि दुसरा जरी आला जरी आणि परी असे 2 जण आले बघा मग जरीचं आणि परीचं काम काय सांगू जरीचं आणि परीचं आता मला सांगा एखादा माणूस म्हणला आपण असं हे करू बघू काय म्हणणे बघू होकार नाही ते काम होणार बी असलं तरी काय एखाद्या माणसाला सवय असते बघा अहो तेवढं काम करा ना बघू करणं फिरणं पुढे राहिलं पण काय करू बघू हे जरदरच्या गोष्टी ही केव्हाच्या गोष्टीत जरदरच्या उदार बोलणे ही शास्त्रातला जरी आहे आणि परी म्हणजे कसं हे सगळं कार्यक्रम चांगला झाला हो परी काय झालं परी आता आपण म्हणतो ना आता पण ही थोडासा अलीकडच्या काळातला असा शब्द आला पण जुने माणसं काय करायचे परी कसं करावं असंच म्हणायचे काय हे सगळे शास्त्रातले शब्द आहेत जुनी माणसं होते म्हणजे किंवा शिकले नव्हते म्हणजे काही ती काही आळानी अज्ञानी नव्हते असं नाही हे सगळे शास्त्रातले शब्द आहेत पण पुन्हा बाहेरचे शब्द काही महाराज मध्ये आले आपल्या बोली भाषेमध्ये आहे का नाही मग परी काय करते परी उणीव दाखवते परी काय करते उणीव दाखवते उणीव म्हणजे अहो माणूस चांगला आहे हो परी म्हणजे कुठंतरी काय झालं कमतरता झाली कुठंतरी तो कमी आहे परी असा दाखवतो मागच्या सगळ्या कार्याचं मागच्या सगळ्या लोकांची उणीव दाखवून देणे कमतरता दाखवून देणे त्याचं नाव आहे परी आणि मग परी काय केला परी सगळ्याचे उणीवा घेऊन आला कोणाकोणाच्या उणीवा घेऊन आला रामाची उणीव घेऊन आला मत्स्य अवतारातली उणीव घेऊन आला वराह अवतारातली उणीव घेऊन आला वामन अवतारातली उणीव घेऊन आला आणि नरसिंह अवतार सगळ्या अवतारातली उणीव थोडी 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 घेऊन आला उगच उगच विनाकारण त्या प्रल्हादासाठी हिरण्यकशिपूचा वध केला असं काय गरज होती एकाला मारायचं एकाला तारायचं असे थोड्या काय केल्या उणीव आणल्या आणि सगळ्या उणीव आणल्या आणि सांगितलं देवा ह्या ज्या उणीवा राहिल्या कारण कसं आहे प्रत्येक अवताराला मर्यादा होती प्रत्येक अवताराला काय होती मर्यादा ज्याला ज्याला ज्याच्या करता अवतार घेतलाय ते अवताराचंच काम त्याला करायचं वेगळं करायचं नाही का वेगळं केलं मला सांगा रामाच्या अवतारामध्ये वेगळं काही करता आलं का आदल्या दिवशी कळालं होतं की उद्या पंचवटीवर
मारीच मामा हरणाचं रूप घेऊन येणार, रावण एका साधूचं रूप घेऊन येणार आणि सीता चोरीला जाणार, सीतेचं अपहरण होणार. हे कधी कळालं होतं? हे कधी कळालं होतं? आदल्या दिवशी. कारण रोज वाचायचं, बोलीला वाल्मिक तैशेची करीन वर्तोणी लावीन नामा म्हणे. म्हणजे आदल्या दिवशी कळाले की उद्या आपल्या पत्नीचं अपहरण होणार आहे. मग मला सांगा, आपल्या पत्नीचं अपहरण होणार आहे म्हणल्यावर कुणी ग बसल का? उद्या आपल्या किती थरात तयारी करील का नाही करील? पण नाही. आपलं काम आहे, कर्म मार्गामध्ये आपण आलो, आपल्या वाटेला आलेलं कर्म तेवढंच करायचंय, वेगळं करायचं नाही. याला मर्यादा म्हणतात. याला काय म्हणतात? मर्यादा. आणि मर्यादा पुरुषोत्तम राम असतील सगळ्या अवताराचं कार्य परिणय घेऊन आलं आणि सांगितलं सगळ्याच्या उणीवा आहे. त्या उणीवा परिपूर्ण करण्याकरताच मग आता अमर्याद भगवंतापाशी काही मर्यादा नाही. एखाद्यानं म्हणलं देवा लहान हो, बरं तुमच्या मनावर लहान तर लहान. देवा तू जर माझ्या वयाचा असतास तर जमलं असतं, पण तुझ्याच वयाचा. जसं ज्याला जे जे लागल ते अवतारामध्ये ह्या काम झालंय म्हणून याला परिपूर्ण, राहिलेले परी पूर्ण करण्याकरता झालेला अवतार म्हणजे कृष्ण अवतार आहे. असलेला अवतार हा 6व्या अवतारामध्ये पूर्ण आणि परिपूर्ण आहे. मग हे अवतार परिपूर्ण आहे. मग आता याच्यामध्ये भगवंतानं काय केलं? याच्यामध्ये अंशामध्ये बी कार्य केलं, अंशामध्ये बी कार्य केलं का नाही? मी सुदर्शन हातात धरणार नाही, मी युद्ध करणार नाही म्हणलं, चाक उचललं भीष्माचार्यावर. म्हणजे मागे काही शिल्लक ठेवलं नाही. म्हणजे मग अंशामध्ये आहे, कलेमध्ये आहे, आवेशामध्ये आहे, पूर्ण मध्ये आहे आणि परिपूर्ण मध्ये आहे. आता याच्यामध्ये भगवंतानं जास्त भर दिला ते कला अवतारामध्ये. मग आता कलामध्ये काय काय केलं? भगवान परमात्म्याने वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिन्या टाकल्या. कोणत्या मोहिन्या टाकल्या? त्याच्यामध्ये स्वजन मोहिनी टाकली, विमुख जन मोहिनी टाकली, इतरावर टाकणारी स्वमोहिनी, समुख जन मोहिनी, स्वजन मोहिनी आणि विमुख जन मोहिनी, अशा 4 प्रकारच्या भगवंतानं मोहिन्या टाकल्या. आणि ह्या मोहिन्या टाकत असताना मग देवानं कोण गवळणी सोबत, गोपिकी सोबत, गवळ्या सोबत काहीही माग पुढे बघत नाही, सगळं त्याच्यासारखंच देव वागला बघा. एवढंच नाही तर एका पेंड्यानं काय केलं? सगळे आता लहानपणी बघा सगळे मित्र जमायचे शाळेमधले आणि आला सगळ्यांचे काय करायचे? डबे गोळा करायचे. आणि डबे लहानपणी डबे कशात बांधलेले? काय थर्माकोलचं होतं का थर्मास होतं काय टिफिन होती काय नाही महाराज. निवड मोडून गेले कपडे, कुठून तरी फाडायचा कपडा आणि त्याच्यामध्ये आपली भाकर दुमटी करायची, त्याच्यावर चटणी टाकायची, निघाली शाळेला. काय काय मग आता काय करायचं? गुरं राखायला जात असताना, शाळेला जात असताना, गायरानामध्ये जनावर चालत असताना सगळे असे ग्रामीण भागातले पोरं आता काय करा? दुपारी चौघाणी काय करायचं? भाकरी आणायला घरी जायचं आणि चौघाणी जनावर राखायची, अशी परिस्थिती असायची. आणि मग त्यावेळेला सगळ्या भाकरी डबे आणले की मग कुणाचं वेगळं, कुणाचं काही असं वाटण्याचे त्याच्या करायचे. पण भगवान परमात्मा म्हणले अरे बरं आहे म्हणले, भाकर बरी दिसाल्या, हिरव्या मिरच्याचा ठेसा दिसालाय, पण ह्याला जर आलं का भाकर बी बरी आहे, हिरव्या मिरच्याचा ठेसा बी चांगला आहे. मग आता मला सांगा, भाकर हिरव्या मिरच्याचा ठेसा ध्यानात आल्यावर दुसरं काय ध्यानात येते तुमच्या? सरासरी 90% लोकांच्या ध्यानात काय येते? ह्याला जर एक गिलासभर ताक असतं का? मग मात्र नियोजन सगळं बरं झालं, पण ताक नाही. मग आता ताका करता काय झालं? पेंड्या जरा चांगल्या घरचा होता, त्याच्याकडे गाई म्हशी जनावर हे असं राहायचं महाराज, दूध बी राहायचं. आणि मग त्याला सांगितलं पेंड्या आता कुठून तरी आपल्याला ताकाची व्यवस्था करावी लागेल. आता आणतो म्हणला. काय म्हणला? आता कसं असते बघा,
कोणाकोणाचं चलतंय कोणाकोणाचं चल नाही. ते पेंड्याचं म्हणून सांगा, ते पेंड्या फिंड्याचं म्हणून सांगायला नाही. आता इथं हा काय मी आहे की काय पाहिजे सांगा. घरी गेल्यावर मग हळूच विचारते मग कसं करायचं असं असं म्हणाले. आणि इथं तर शब्द देऊन गेलास मी आणतो मी करतो ती काय मोठी गोष्ट आहे का. आणि घरी जाऊन आलं की म्हणला नाही म्हणाले. इथं शब्द कसा देऊन गेला असं असं कधी कधी होतंय. मला सांगा आता पट्टी गोळा करायला आता आपल्या इथे म्हणून सांगत नाही बघा कुठलं बी बाहेर सांगा. पट्टी तर कवा द्यायचीच पैसा कवा बी द्यायचा आहे पण साधं नाही. मला आमचा हनुमंतराव म्हणलं मला चप्पल घेऊन द्यावं लागते. मला चप्पल फार उघडून घ्या मला. आता एकच म्हणजे काय साधे परिसर नाही मला. आता आपले ते हे सगळे कार्यकर्ते सगळी ही कमिटी रोज 1 महिन्यापासून ह्यांनी जवळजवळ 12च्या अलीकडे कवा झोपलेले बघायला. कवा 9 वाजेतून महाराज काय करायचं फिरायचं ह्याच्याला. लोक झोपलेले असतील कुणी म्हणाले जेवायले पुन्हा या. आता त्याचं जेवण होऊन येईपर्यंत आम्हाला दुसरा दिवस येतो. कोणी जेवायला कोणी गावाला गेले असं करता करता 1 महिन्यापासून 12च्या अलीकडे ह्यांना झोपच नाही. एवढं तर माझा कष्ट करावं लागते का. मग जरी म्हणलं तरी आता आपल्या इथलं नाही काही सांगा. कारण कसं आहे व्यंकटेश नगर मध्ये असं होत नाही. जवळजवळ 8 ते 10 दिवसामध्ये लाखो रुपये जमा होतात. हे व्यंकटेश नगरचं एक विशेषता आहे महाराज. आता मला सांगा ग्रामीण भागामध्ये गावं मोठे 500 घराची गावं 700 हजार घराची गावं. पण कार्यकर्त्याला विचारलं म्हणजे पट्टी किती जमा झाल्या 50-60 हजार झाले. किती 50-60 हजार रुपये. पण आपल्या एवढ्याच पट्ट्यामध्ये आहेतच आपल्या किती 3-4 गल्या. 3-4 गल्यामध्ये लाखो रुपये जमा होतात. ही सर्व व्यंकटेश नगर वासियांची उदारता आहे. ही काय उदारता आहे. नाही तू गड्याची काही कुठं मागायला जाऊ द्या. एक तर कसं असते हातचं काही नसते. दुसरी गोष्ट उदारता नसते. हातचं बी काही नसते उदारता नसते. आणि तिसरी गोष्ट देण्याची ही चेक नसते. आता मला सांगा काही माणसं तर आता स्वतःलाच हे खर्च करीत नाही तर दुसऱ्याला देतील कुठून अशी बी अवस्था आहे. काय झालं 2 जण बाजारला निघाले खेडेगावचे ग्रामीण भागातले. मग आता बाजार 10 किलोमीटरवर आहे. आता एसटी होती पण त्यांनी विचार काय केला का एसटीला 4 रुपये 5 रुपये तिकीट कुठून द्यावं. मग हे 2 जण एकाहून एक असे त्याला काय म्हणतात चढावर वागणारी कंजूस. चढावर वागणार तुझ्यापेक्षा मी किती बचत करतो ही एक क्वालिटी आहे. आणि तुझ्यापेक्षा मी किती खर्च करतो ही एक क्वालिटी आहे. असे 2 आहेत. मग हे काय करायचे आज त्याचा रुपया खर्चला समोरच्या 2 जण संघ म्हणले हा खर्च द्या राहुल महाराजांचे पैसे करा तसं नाही त्याचीच खर्च द्या. मग त्याचे किती खर्च असं बघायचं. आणि आज आपले काहीच खर्च नाही म्हणून ते काय करायचं खुश राहा महाराज. मग हे बाजाराला गेले दिवसभर बाजारात फिरले दिवसभर बाजार. आता काही माणसांनी बघा कामच नसते बंद काहीच काम नसते. पण सकाळी जेवण करून निघाले की उगाच बाजारात फिरणार. बुधवारचा रविवारचा शनिवारचा बाजार असते ना त्याला काही घ्यायचं नसते. आता मला सांगा ह्याला शिळी घ्यायची नाही शेळ्याच्या बाजारात फिरणार गाईच्या बाजारात फिरणार बैलाच्या घेणं ना देणं उगाच बैलाचं शिपडूच फिरणार. तेवढ्याला दिलं म्हणणार. जाताना बी हातात काही नाही येताना बी हातात काही नुसतंच फिरून येणार. आणि मग संध्याकाळची वेळ झाली दिवस मावळायला लागला. आणि दिवस मावळा तर त्यांनी विचार केला म्हणजे सकाळपासून आपण काही खाल्लं नाही भूक लागली आणि म्हणले मग हॉटेलवर लिहिलेलं असतं बघा ठसकेवर जेवण रस्ते इकडं असते ना
दिवस मावळायला लागलाय आणि आपण काय करू आता खूप भूक लागली आपण काहीतरी जेवण करू जेवण करू म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं म्हणले अरे आता किती 2-3 घंट्यामध्ये घरी जातो आणि 3 घंट्याकरता आपण एवढे पैसे 20 रुपये 10 रुपये काय जे असतील नाश्त्याला एवढे पैसे इथं घालणं बरं नाही 2-3 तास भूक आवड ते दुसरा म्हणला नाही आता मला आवडतच नाही आता मरतोच म्हणला व्याकुळ झालो म्हणला काहीतरी खायला पाहिजे ते ऐकायलाच तयार नाही मग ते मला चला एक हॉटेल बघू त्या हॉटेलमध्ये गेलं जे हॉटेलमध्ये गेलं महाराज ते हॉटेल होतं जरा त्याला शुद्ध मराठीमध्ये VIP म्हणतात ते तसलं हॉटेल तिथे गेल्यावर त्यांनी म्हणले सिक्युरिटी उभा ते सिक्युरिटी सांगितलं म्हणले काय पाहिजे म्हणजे नाश्ता पाणी पाहिजे बरं 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 म्हणजे मग शाकाहारी पाहिजे का मांसाहारी पाहिजे नाही म्हणले स्वस्त कोणता आहे ते म्हणजे शाकाहारीच बरं 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 मग तुम्हाला शाकाहारी पाहिजे जेव्हा हे 2 बटन लावलेत का नाही हे इकडचं डाव्या हाताचं शाकाहारीचं आणि उजव्या हाताचं मांसाहारीचं बरं मग बटन दाबलं महाराज डावीकडलं बटन दाबलं की पुढे गेले की अजून एक बटन आलं प्रत्येक दरवाजाला भिंतीला एक असे बटन लावलेले ते बटन दाबलं तिथे लिहिलेलं होतं महाराष्ट्रीयन का पंजाबी का गुजराती असं ते म्हणलं महाराष्ट्राचं बरं आहे म्हणला खिचडी गोंड खिचडी भजी बरं आपलं महाराष्ट्राचं बरं आहे म्हणला चला दाबा बटन दाबलं ते महाराष्ट्राचं जेवण पुढं तिसरं आलं की तिथं आणखी एक दरवाजा लागला त्यांनी सांगितलं म्हणले नाश्त्यात पाहिजे का जेवणात पाहिजे त्याला मला नाश्त्यात डावा दाबीकडलं बटन जे दाबलं ते पुढे बस स्टँड चालू महाराज ते म्हणला बस गाडीमध्ये येऊ नाही म्हणला चांगला येऊ आहे दुसरा कंजूस बस गाडीमध्ये चल घरला नाही इकडे म्हणा हो का काहीतरी खाल्याशिवाय आता पर्याय नाही जरा असे विचार करून बाजूला गेले तो एक बोर्ड लावलेला होता या हॉटेलमध्ये कोणी बी या काही बी खा बिल तुमचा नातू देईल असं बोर्डच लावलेला ते दोघं जण तर भूकाच ठोकू लागले ते म्हणले आता तर विशेष नाही म्हणजे आता आपले लग्न होणं बाकी आहे पुन्हा आपले लेकरं मोठे होणार पुन्हा त्याचे लग्न होणार आणि पुन्हा आपले नातू ह्या हॉटेलमध्ये येणार तर काय करायचं म्हणलं गेले महाराज बाया माग सारले जे त्यांनी नाश्ता दाबून केला आणि दोघे बाहेर निघताना मागच्या वेटरनं सांगितलं 200 रुपये 200 रुपये म्हणजे काय म्हणाला 200 मग ते म्हणलं बस काय मला 200 रुपये बिल झाले ते म्हणलं इथं काय लिहिले कोणी बी या काही बी खा बिल तुमचा नातू देईल मग तेच म्हणला तुमचा आजा इथं खाऊन गेलाय त्याचं बिल तुम्ही मला असं म्हणायचं नाही की जे कोणी देत नाही ते तिकडे घालले म्हणून असं म्हणायचं नाही मला त्याचा अर्थ असा नाही चला मग आपण कुठे होतो कला अवतारामध्ये भगवान परमात्म्याने अनेक प्रकारच्या लीला केल्या त्या कला अवतारामध्ये केल्या आणि त्याच्याच कला म्हणून त्याचा अवतार एक झाला पण तीच लीला म्हणून भगवान परमात्म्याने काय केलं काय त्याची उष्टावळी त्याची उष्टावळी आणि पेंड्याला सांगितलं म्हणजे हे बघ तुझ्या घरून ताकी म्हणे आईला सांगितलं म्हणजे आई मुलं सगळे एकत्र जमलेत आणि थोडस ताक सांगितलं ताक उकड येतं का त्यांना काय लागलंय चलवी मला पेंड्याला सांगितलं पेंड्या मला जाऊ दे म्हणून मला तरी 2 घोट पिऊ दे 2 घोट पिऊ दे म्हणून काय केलं पेंड्याने आपलं आपलं पोट भरून घेतलं आणि मोठा घोट महाराज तोंडामध्ये घेतला कशा करता जगात नेऊ देत नाही तांब्यात नेऊ देत नाही आईनं अडवलं मग मोठा घोट तोंडामध्ये घेतला आणि गेले तिथे गेल्यानंतर भगवान परमात्मा त्या सगळे जे आपले सहकारी आहेत ना सगळे सवंगडी आहेत ना त्या सवंगड्याला म्हणले जरा थांबा म्हणले आता म्हणले ताकाचं टँकर यायला म्हणले तिकडून गुजारे म्हणले टँकर म्हणले आता किती ताक यायला काय होईल भगवान वाट बघत असताना तेवढ्यामध्ये पेंड्या असं टम गाल भरलेले महाराज तोंडामध्ये ताकानं आणि आल्याबरोबर म्हणले बोलाय ना म्हणा पेंड्याला खुनवा खुनी केली बाकीची सगळी सवंगडी म्हणाले काय म्हणाले काय हे तुम्हाला माहित नाही म्हणले हे काय म्हणाले ते आमच्या सगळं बाजूला भगवान परमात्म्यानं सगळ्यांनी महाराज बाजूला काढलं तिथून
आणि सगळे सवंगडी बाजूला काढले आणि भगवान परमात्म्यानं तोंड आ केलं. तोंड आ केल्याबरोबर महाराज इकडून जे बुलट चालू झालं तर सगळं पेंद्याच्या तोंडातलं ताक देवानी पेलं. हे त्याच्या एका अवताराचीच लीला आहे. म्हणून खाय त्याची उष्टावळी, त्याची उष्टावळी भगवान परमात्म्यानं खाली. ही एक काय कला आहे, ही एक कलाच आहे. मला सांगा त्याच्या कलेमध्ये असं असताना कधी कधी आपण ह्याच्यामध्ये बाजारात जातो, बाजारामध्ये ती कला कशी सांगतो तुम्हाला. त्याची कला आता उदाहरण घ्या, एक पेन आहे, उदाहरण सांगू, पेन आहे. त्या पेनचं महत्व केव्हा सिद्ध होईल, पेनचं महत्व केव्हा सिद्ध होईल, एखाद्या गुराख्याच्या हातात गेल्यावर आहे का नाही, नाही का, एखादा भाजीपाला विकणाऱ्याच्या हातात गेल्यावर असंच महत्व सिद्ध होईल ना. नाही नाही महाराज, पेनचं महत्व तेव्हा सिद्ध होईल काय, पेनचं महत्व तेव्हा सिद्ध होईल की एखाद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्याच्या हातात गेल्यावर खरंच सिद्ध होणार आहे. मग एक मुलगा पेन विकायचा आणि पेन विकत असताना बाजारामध्ये फिरायचा. मला सांगायचं काय, त्याची कला बघा कशी आहे, त्याची कला. आणि कला ही विशेष कळते केव्हा की त्याचं महत्व पटल्यानंतर, तोपर्यंत कळत नाही. मला सांगा त्याचं नवल विशेषता, नवलाची विशेषता, त्या अवताराचं नवलच असं आहे. नवल केवळे केवळे हे कला अवतारातलं नवल सांगा. मग एक पेन विकत होता मुलगा, पेन 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 केवढ्याला आहे, त्यांनी सांगायचं 5 रुपयाला आहे. बरं, मग आता 5 रुपयाला पेन म्हणल्यावर 5 रुपयाला पेन असतो रेनॉल्ड सारखा कोणता एखादा, तर ती 5 रुपयाला पेन हे सगळ्या लोकांना माहित आहे का नाही, केवढ्याला पेन आहे 5 रुपयाला. मग आता मला सांगा, दुकानात गेलं पेन 5 रुपये, पेनची किंमत माहित असताना दाराला घ्या म्हणून आल्यावर त्याला 3 रुपयाला आपण मागाव का. ते लहान मुलगा रेल्वे स्टेशनला, बस स्टँडला, सिग्नलवर पेन विकायचा. त्याला विचारलं, भाऊ केवढ्याला पेन आहे, म्हणजे 5 ला. बरं, त्याच्यामध्ये तुला फायदा, त्याच्यातला फायदा एक आहे, मला 1 रुपया मिळतो. 4 रुपयाला मी खरेदी आणतो आणि 5 ला विकतो, त्याच्यामध्ये मला 1 रुपया मिळतो. बरं, मग त्या रुपयाचं काय करणार तू. असे अनेक पेन विकले की मला 25, 50, 100 असे रुपये मला मिळतात. मग त्या रुपयावर मी माझी उपजीविका भागवतो आणि मी माझं शिक्षण पूर्ण करतो. का, अरे म्हणले मला आई नाही, वडील नाहीत, कोणीच नाही, मी स्वतः कमवतो आणि मी माझं शिक्षण उपजीविका भागवतो. मला सांगा असं म्हणल्यावरती त्याला मला 3 रुपयाला पेन दे. शेतकरी कुठंतरी भाजीपाला घेऊन बसा बाजारात, मुसलमानांचं घेऊन बसते, त्याला कोणी म्हणत नाही एवढ्याला दे तेवढ्याला दे. ती घेते 100 रुपयाला गाठोड आणि त्याचे 1000 रुपये घंट्यामध्ये करून मोकळा. आणि शेतकरी बसला, द्या की घरच आहे, फुकट बापान तुले काय. मला सांगा फवारण्या काय साध्या आहेत, पाणी येईना, लाईट राहीना, राब 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 राबून 4,000 रुपये क्विंटल सोयाबीन सालभर कष्ट करून त्याचं फुकट आहे का, त्याला म्हणजे द्या की 3 रुपये. पण ते मला सांगा, ते मापू बी लागलं, ते शेतकरी मापू बी लागलं, सोयाबीन मापाला टाका. ते गाजर घेणारे माणसं बाजारात फिरतात बघा, गाजर घेणारे नसतात, ते येळे गाजरच असतात. ते गाजराचा ढीक दिसला त्याला घ्यायचा असो नसो, बाजारात तिथे जाणार. कसे दिले गाजर, 1 उचलणार आणि चलत राहणार. कसे दिले गाजर, 1 उचलणार आणि चलत राहणार. आता शेतकरी उदार असते, जाऊ द्या घरी खाले गाजर कशाला काय म्हणून म्हणत नाही काही. आणि एवढे गाजर असे जाते. एक जण आला म्हणला 1 गाजर उचल, मला नुसतं गाजर खाऊन चालला म्हणला, वो घ्या तरी घे. बरं बरं, मग द्या म्हणला 1/2 किलो. किती, 1/2 किलो. आता त्यानं 1/2 किलोचा महाराज माप टाकला आणि काटा धरला आणि मापायला चालू केलं. बरोबर असं काय म्हणला, सोनं मधल्या मोपाला म्हणला आणि टाका 2-4 म्हणला. आता शेतकऱ्यानं 2-4 टाकले, ह्याला इकडून 2-4 टाकले, अर्धा किलो गाजर अशीच गेले. मला सांगायचंय काय, मग तो मागावं तिथं ठीक आहे, त्या लेकराला मागू नये. मागण्याच्या बाबतीमध्ये आमच्या माता भगिनीचा वाटा लय जोरदार आहे. कोणती वस्तू जर कुणी आलं इकायला आणि म्हणलं हे केवढ्याला, म्हणजे 100, आमच्याकडे 50 रुपयाला देते. अशी गोष्टच असते महाराज. आणि एके दिवशी काय झालं, मालकाला बाजारात अशी इच्छा झाली, बाजारला ते म्हणलं आज बाजारला जाणार,
मी म्हणले तुम्हाला काही कळत नाही, जाऊ नका. नाही नाही पण त्यांनाही मला आज मला बाजारात जायचंय, मला बाजार बघायचा आहे. हट्ट धरल्यानंतर मग ते बाईनं काय केलं, पैसे आणि पिशवी, म्हणजे जवळ पैसे दिले, पिशवी पैसे त्याला दिले आणि सांगितलं जा बाजारात. आणि बाजारात गेल्यानंतर जर तुम्हाला काही कळत नसल्यामुळे काय करा, थोडं त्यांना जी भाव सांगल तेवढ्याला घेऊ नका. मग काही बी त्यानं जरी भाव सांगितला तर तुम्ही काय करायचं, अर्ध्यात मागायचा, आहे का नाही, असं सांगता की अर्ध्यात मागायचा. ते विचार गेलं आपलं खाली मन घालून पिशवी हातात घेऊन बाजारामध्ये, अहो कसे दिले वांगे, कसे दिले हे, असं विचारित गेलं. आणि तेवढ्यामध्ये पाऊस सुरू झाला. आता पाऊस सुरू झाल्यावर सोबत छत्री नाही पांघरायला, मग त्याने विचार केला बाजार करून फायदा नाही, मग आधी काय घ्यावं, छत्री घेऊन एका किराणा द्या आपल्या जनरल स्टोर्स मध्ये गेलं, विचारलं, म्हणले अहो छत्री पाहिजे, म्हणले आहे, दाखवली. ते म्हणलं केवढ्याला, त्यांनी म्हणलं 100 रुपयाला. 100ला म्हणलं 50ला दे, कारण घरी येऊन काय सांगितलं, अर्ध्यातून सुरू करायचं. म्हणला 50ला दे. हो 50ला येत असते का म्हणला, तुम्ही अर्ध्यात मागायला म्हणला, अगो तुम्हाला पाहिजेच असेल तर 10 रुपये कमी करतो म्हणला, 90 लावतो म्हणला. 90 म्हणल्यावर म्हणला मग 45ला दे. 45 दोन्ही 90. त्यानं महाग तुम्ही रिवर्स नाही म्हणलं, जाऊ दे आता तुम्हाला घ्यायचंय, माझा वेळ घालू नका म्हणला. जर घ्यायचा असला तर घ्या, नाही तर नको घ्या म्हणला. लोक 80 रुपयाला ते देतो. 80ला म्हणलं मग 40ला दे. त्याला म्हणला फुकटच नाही, मग म्हणला 2 दे. अशी अवस्था मला. चला मग ते महत्व त्याचं कळण्याकरता ते पेन काय केलं, एक सावकार आलं, सोन्याचं दुकानदार. त्या मुलाला विचारलं, बाळू तू ह्याच्यावर तुझी उपजीविका भागवतोस, मला तुझं पटलंय, आणि तुझी जे दारिद्र्यता आहे, तुझा जे अडचण आहे, ती अडचण मी तुला पेन विकू देणार नाही, त्याची अडचण मी दूर करतो, असं ते सोन्याच्या दुकानदारानं सांगितलं. महाराज बरं ठीक आहे म्हणले, मग काय करणार तुम्ही, काही करणार नाही, तुला एकाच पेनाची किंमत मी हजारो रुपये करून देतो. एकाच पेनाची किंमत. आता तुम्हाला सांगा, तेच पेन घेऊन जर कोणत्याही बाजारात गेलं मध्ये गेलं तर त्याला काही नफा लागून येणार नाही. त्यांनी सांगितलं चला, त्या पोराला घेतलं आणि सोन्याच्या दुकानात गेले. सोन्याच्या दुकानात गेले, जिथे सोन्याचे अलंकार लावलेले होते, ते असं भिंतीला लावतात ना काचामध्ये, सोन्याचे अलंकार, लॉकेट, अंगठी, घंटन, बुठार, चप्पलहार, ते सगळे तिथे लावलेले आहे. मग ते बघितलं, त्यांनी काय केलं, ते पेन घेतला आणि पेन काय केलं, त्या अलंकाराच्या मध्ये पेन खवला. पुन्हा मी यायचं म्हणजे सावकार, अहो हे सगळे तुम्ही सोन्याचे भारी भारीचे अलंकार लावलेत, पण याच्यामध्ये पेन का बरं रोवून ठेवलाय, एवढी काय पेनची विशेषता आहे. त्यांनी सांगितलं ही पेनची फार विशेषता आहे. म्हणजे काय आहे, काय विशेषता आहे म्हणले, ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला सगळ्या भारत स्वातंत्र्याची लिखापडी ह्याच पेननं झाल्या. लोक म्हणायला लागले काय पेन महत्वाचा आहे, भारत देशाची लोक म्हणजे स्वातंत्र्याची लिखापडी ह्या पेननं झाल्या, किती विशेष आहे, कुठून आणला. त्यांनी म्हणले इंग्लंड मधून वापस आणला. अजून आपली तलवार येणं बाकी आहे. मोदी साहेब आहेत तोपर्यंत येण्याची शक्यता दाट आहे. आणि म्हणजे इंग्लंड मधून आणला. बरोबर, इंग्लंड मधून केवढ्याला आणला म्हणजे 40,000 रुपयाला आणला. आणि आणायचा प्लेनचा खर्च 10,000 रुपये लागला. मग केवढ्याला पडला, 50,000ला पेन पडला. बरं मग आता द्याचं काय, वाढून काही वाटलं तर द्या 5-10,000 रुपये. मग तुम्हाला कशाला पाहिजे. त्यांनी सांगितलं मला ह्याच्याकरता पाहिजे की मला जुन्या वस्तू ठेवून घेण्याची लई सवय आहे, आणि माझ्या संग्रहालयामध्ये सगळ्या जुन्या वस्तू आहेत. पहिले 5 पैसे, 10 पैसे, 20 पैसे, या अशा जुन्या वस्तू, आणि मला ही वस्तू माझ्या संग्रहालयामध्ये पाहिजे. ठीक आहे, द्या मग 60,000 रुपये. 60,000 रुपये घेतले, त्याला पेन देऊन टाकला. ते 60,000 रुपये देऊन पेन घेऊन घरला गेलं. ते 60,000 रुपये त्या पोराला दिलं. पोरग आयुष्याची कमाई झाली त्या काळात. सांगालो 1 रुपया कमवणारा 60,000 रुपये दिले. पोरग घरला गेलं, सावकार दुकानदारात बसलं, मी कृष्णनगरला आलो. दृष्टांत संपला. मला सांगायचंय काय, त्याचं महत्व, त्याची विशेषता, त्याचं नवल त्यावेळेला असते की एखाद्या गोष्टीची किंमत कळेल तेव्हा. आणि म्हणून त्या अवतारामध्ये भगवान परमात्म्यानं गवळीयाची ताक फिरे
कोण पोरे चांगली. गवळी याच्या तोंडातलं ताक पिलं. कोण पोरे चांगली याचा मधीत अर्थ असा की तुकोबराय म्हणतात पाहती गोवळी. पाहता गोवळी. कोण पोरे चांगली खाई त्याची उष्टावळी. त्याची उष्टावळी भगवान परमात्म्यानं खाली. आणि उष्टावळी खाण्याचं कारण एकच आहे, ते जी साधना करीत होते ती साधना तुकोबराय चिंतन. त्याची उष्टावळी खाली खाण्याचं कारण करीते नामाचे चिंतन. नामाचं चिंतन रात्रंदिवस गोपाळ करीत होते म्हणून गडी कानोबाचे ध्यान. कारण कानोबाचे ध्यान ते करायचे म्हणून कानोबा त्यांचं ध्यान करायचं. उगं ध्यान करीत नाही ना. देवाचं आपण ध्यान केल्याशिवाय देव आपलं ध्यान करत नाही. देवाचं कवच ध्यान करायचं नाही म्हणायचं देव कुठं कोपलाय. त्याला कधी तुला तू कधी त्याला विचारलंस का त्याचं कधी ध्यान केलं का? ध्यान कधी जनज्ञ स्त्रितायाम पहिली कृतयुगातली साधना. ध्यान त्याचं केलं की मग तू आपलं ध्यान करतो. केलं ना. हा मला सांगा त्यांना किती सुख दिलं. हरी सुख भावले रे हरी सुख भावले गोकुळच्या गोळ्या गोकुळच्या गोपी गोधना सकळा हरी सुख भावले भावले रे हरी सुख भावले. सुख पावलं ना. मला सांगा त्या गवळणीने परमात्म्याचं ध्यान केलं म्हणून तिथं महाराज भगवंतानं एवढं ध्यान दिलं. कुठं आपल्या मतदारसंघामध्ये एवढं ध्यान दिलं त्यांनी की तिथं कुठल्या प्रकारची कमतरता राहूच दिली नाही. आपण म्हणतो ना जाऊन बघा 13मती म्हणजे 12मती असं म्हणतो ना पहिला आपण. तिथं असं की अशा रोड आहेत असा आहे गुजरातला असा विकास आहे असं म्हणत होतो का नाही. त्याच्या राज्यामध्ये मग काय केलं गवळी आणि गवळणींनी रात्रंदिवस त्याचं ध्यान केल्यामुळं तिथं महाराज कुठलीच उणीव ठेवली नाही. कुठली गोकुळीच्या लोकांना झाले ब्रह्मज्ञान केली या वाचून जपे तपे केली या वाचून तिथं ब्रह्मज्ञान झालं नाही. एवढंच नाही सगळ्यांना ब्रह्मज्ञान तर भगवान परमात्म्यानं दिलं पण तिथं गरिबी सुद्धा ठेवली. गोकुळीच्या
गोकुळीच्या सुखा अंतपार घरोघरी झाला लक्ष्मीचा वास दैन्य दारिद्र्यास त्रास आला त्याच केलिया वाचून जपे तपे म्हणून करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान मग आता आल्यावर आली त्या वेडाई धावे वळत्या मागे गाई एके ठाई काला कुणाला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान विठोबा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केवे गोकुळी जे चरित्र केलं त्या चरित्राचा आपल्याला 15 मिनिटांमध्ये त्याचा उलगडा करायचा की भगवान परमात्म्याचं चरित्र हे विशेष आहे जवळजवळ आपल्या अभंगामध्ये थोडस त्याची कला त्याचं चरित्र सांगून होतच असते तसंच करावं लागतं असंच होत असते चला मग भगवान परमात्मा रांगच्या बसतीमध्ये आणि तिथूनच भगवान परमात्म्याच्या लीलेला प्रारंभ झाला रंगरंगणी चोरी तरोनी धावणी गौरवणी बांधित करणी कीर्तरा हे शोभे साधे दैवत भक्ती कमालने नवल केले साधणी कृष्ण आडवा परतुनी मातेला रांग त्या अवस्थेपासून भगवान परमात्म्यानं घोड्या करायला चालू केलं 1 गवळण 2 गवळण 3 गवळण अनेक प्रकारच्या घोड्या घर पाहुणी एकांताचे नवविधा नवनीताचे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम ही नवविध प्रकारची गीत आहे तिथे भगवान परमात्मा चोरी करायला गेले घोड्या करायला गेले लीला करायला गेले आणि मग चित्त चोरी गेले नंदाच्या नंदने तुका म्हणे गरुड ध्वजे गेले भगवान परमात्म्यानं चित्ताची चोरी केली हरिने माझे हरिने चित्त भारवित विसरले चित्ताची चोरी भगवान परमात्म्याने करायला चालू केली 1 गवळण 2री गवळण 3री गवळण अशा
गवळणी घराने घेऊन यायच्या मला गवळणी घराने घेऊन येत असताना भगवान परमात्म्याला यशोदा माता सांगते बाळा अरे घोड्या करू नको घोड्या नको करू माझे बाबा यशोदेने धरिला करी पैसविला मांडीवरी मुख पसरून करे तो अति घेऊ निया काठी शिकविते जगजेजी यमुनेची माझी हाशी घोड्या करू नको असं भगवान परमात्म्याला सांगितल्यानंतर भगवान परमात्मा घोड्या करायचं थांबत नाही अनेक घोड्या एक घोडे नाही आता आपण 12 वर्षापासून ऐकतच आला आणि मग प्रत्येक घोडी ही भगवान परमात्म्याची लीला समजायची नाही तर कधी कधी भगवंताला असं गेलं भगवंताला 16,108 भगवंताला होत्या रावणाला 80,000 म्हणून महाभारतामध्ये एक काय नाव त्याला किती 10,000 बायका म्हणून असं हे अतिशक्ती अलंकाराचं एक तत्व असेल असं मला वाटतंय कारण एखाद्या गोष्टीचं भयानकत्व पटवून देण्याकरता केलेली युक्ती म्हणजे अतिशक्ती अलंकार आहे आणि मग त्याने केल्या इथे एकाच हिशोब लागला बरोबर बाकीचं कसं नियोजन लागायचं चला मग त्या लीला आहेत भगवान परमात्म्याने जे जे केलं ती काय त्याची लीला आहे सांगितलं महाराज बाळा खोड्या करू नको बरं ठीक आहे म्हणायचं तरी बी ऐकायला नाही शेजारनी पाजारनी आल्या आणि ते मग शेजारी असं थोड्या 4-5 बाया बनल्या लेकरून दवाखान्यात बी निघून आणलं तरी बी ऐकायला तयार नाही गोळी दिली तरी बी कुठला आजार कमी व्हायला तयार नाही औषध पाजलं तरी औषध काही कमी व्हायला तयार नाही आणि मग निदान लागलेलं नसते मग त्यावेळेला आजूबाजूच्या म्हाताऱ्या कोथऱ्या अशा बाया येतात आणि म्हणले मग काय कर काहीतरी एखादा कुटका वगैरे गोळून टाक त्याच्या अंगावर काय करायचं कुटकावर बाहेरचं बघ अंगोराला काहीतरी कोणातरी देवीचं देवाचं कोणाच तरी एखादी नसोबाचं मर्याचं पत करून घे असं ते बोलल्या जाते महाराज आणि ते विश्वासाचा भाग आहे आणि मग ते कुटका बोलून टाक वगैरे असं म्हणून त्यांनी म्हणजे हे बघ माझं बी लेकरू असंच रडत होतं माझं बी लेकरू असंच आगाऊपणा करीत होतं माझं लेकरू असंच घोड्या करीत होतं आणि रोज भांडणं घराला आणत होतं मग काय केलं नाही म्हणजे मी गणपतीला नवस केला बरं काय गणपतीला नवसामध्ये काय बोललीस त्यांनी सांगितलं काही नाही एक 1100 मोदकं वाहते म्हणले किती मोदकं वाहते 1100 कोणी 5,000 वाहते कोणी 11,000 वाहते आणि तिथं देवाच्या पुढच्या पाळसला ठुले की उचलले की उकळण्यात नेऊन तिथून काढले खोऱ्यानं उचलायचे आणि उकळण्यात नेऊन टाकून द्यायचे सध्या आहे तिथे परिस्थिती कोणी 11,000 मोदक कोणी 21,000 मोदक असं आहे ते जाणार आश्रमात गरीबाचे लेकरले खाऊ घातलं तर गणपती तिथंच जेवायला येईल कुठं तिथं त्या अनाथाकडे गेलं आणि त्याचं मोदक घेऊन गेलं तर गणपती म्हणेल बाबा मी रांजणगावून येतो महाडून येतो मोरेश्वरून येतो सगळी कोण मी कुठे येतो त्या ठिकाणामध्ये येतो असं पण लोक खोऱ्यानं भरून टाकते तिथं आणि मग म्हणजे काय केलं काय नाही म्हणले मोदकाचा नवस बोलला बरं मग काय केलं यशोदेनं मोदकाचा नवस बोलला भगवान परमात्म्याला कळालं की आईनं नवस बोललाय मग आता उगाच आपल्यात आपल्या माणसाची किंमत राखणं आपलं काम आहे मी बी देव आहे गणपतीची किंमत राखण्याकरता काय केलं 4 दिवस भगवान परमात्म्यानं खोड्याच बंद केल्या खोड्या बंद केल्यावर यशोदेला वाटलं मला गणपती पावला लेकरांना खोड्या बंद केल्या आता त्या गणपतीची आरती करायची कुठे गेली की कधी शेजारीने सांगितलं म्हणून शेजारी रोजच सकाळ उठलं की संध्याकाळ लई चांगलं सांगितलं तिकडे जायची मग ते गणपतीला ऐकलं म्हणले पुन्हा लवकरात लवकर आपण नवस फेडून टाकावा नाहीतर आज गणपती रागावा आणि लिकरू आहे तसं काही 5व्या दिवशी महाराज लगेच मोदक केले गणपतीच्या पुढे ठेवले आणि गणपतीच्या पुढे ठेवून आज कुठलं तरी काहीतरी साहित्य आणायचं विसरलं गणपतीच्या पुढे ठेवले म्हणजे जवळ अजून पूजेला मांडले नाही आणि काहीतरी विसरलो म्हणून काय केलं दुसऱ्या घरामध्ये यशोदा आणायला गेली तर भगवान परमात्म्याने सगळे मोदक साफच करून टाकून दिले एकही ठेवला नाही सगळे खाऊन टाकले आणि बाळा बस इथं तुझा नवस आहे खेळायचा आहे देवाच्या समोर बस आणि बसवील तर आणि यशोदा माता येईपर्यंत एकही मोदक शिल्लक
नाही विचारला कृष्णा मोदक काय झाले काय म्हणले मला माहित नाही म्हणले पण इथे एक उंदीर आलता म्हणला इथे एक उंदीर होता एवढा उंदीर मोठा होता की मासा कमरा एवढा होता केवढा होता कमरा एवढा आता असतेच की आता थोडा लहान असेल ठीक आहे नाही आता कोणता कोणता उंदीर मांडे एवढा असते ठीक आहे नाही चुकलं चुकू दे सांगा काही अडचण नाही मग एवढा मोठा उंदीर होता बरं मग काय केलं त्या उंदरानं सगळेच मोदक खाऊन मग तर यशोदा माता एवढी खुश गणपतीचं वाहनच येऊन खाऊन गेलं गणपतीच्याच आदेशानं आलं आणि उंदीर खाऊन गेला बरं जाऊ दे मग दुसरं आता काहीतरी सध्या मोदक नाहीत म्हणून काहीतरी गुळ वगैरे साखर वाढावं म्हणून पुन्हा आणखी आणायला गेले आणि गुळ साखर आणून असं बाजूला ठुलं काळ्याची डबी राहिली पुन्हा काळ्याची डबी आणायला गेली तर इकडं गुळ साखर साफ कृष्णा कोण खाल्लं मी नाही खाल्लं मग उंदीर आलता आता कोण आलत मला माहित नाही आणि थोडं गुण तोंडामध्ये जे काही खाल्लेलं असते आणि पाणी वरून पेल नसले की थोडस मध्ये गुरमाळी होतेच की जरा गुरमाळी झाली कृष्णा तूच खालस हा नाही मी नाही खाल्लं तू नाही खाल्लं आकर बरं हा आकर म्हणल्याबरोबर भगवान परमात्मा आकर नाही गेला मग मारावं या तिने उगारली काठी हातामध्ये ईश्वर मातेला काठी घेतली आणि सांग म्हणजे कृष्णा कोणी खाले तूच खालास ना भगवान परमात्म्याने ज्या वेळेला आ केलं त्यावेळेला भुवने त्या मुखी 14 नेत्रे आ केल्याबरोबर भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये 14 भुवन कोण बघितले यशोदा मातेने बघितले आईला 14 भुवनाचं दर्शन घडवलं आणि परमात्म्याने आणखी आपल्या लीला चालू ठेवल्या जाता जाता सगळे लोक म्हणले फोडणी मगाच दिल्या सगळेजण म्हणले ठसका मगाच उठला होता आणि आणखी आपल्या 5-10 मिनिटाचा थोडा कार्यक्रम आहे ते कार्यक्रमाचा संचालन करतो मी आणि मग त्यांनी म्हणले आता नका म्हणले कालच्या बार शिवी आहेत म्हणले आणि मग थोडं आटप तर घ्या भुका लागल्या म्हणले मग खांदी भारापोटी भूक काही खेळाचे चला वळू गाईन बैसोजी मुली खाई आणि बहु केली बनवन पायी पेटी झाला शीन मग सगळ्याच्या शिदुऱ्या भगवान परमात्म्याने सांगितल्या आणाले माझी आहे नशीब आहे नाही तरी घरा जाय चोरोनिया माये नवनी तानावे सगळं साहित्य आणायला लावलं सगळ्याच्या शिदुऱ्या एकत्र केल्या भगवान परमात्म्यानं आणि सगळे असे गोलाकार बसवले महाराज आणि प्रसाद देण्याकरता कोण आहे भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी पेंड्या वाटतो शिदोरी गोलाकार आणि आपली भागवत कथा असल्यामुळं त्या गोलाकार रूपाचं आणि वरून भगवान परमात्मा देवलोक बघितलं आणि भगवान परमात्मा वरूनही बघायला लागले आणि भगवान परमात्मा वाटायला सुद्धा आहेत त्याचं वर्णन शुक्राचार्याने केलं बघा विभ्रतमेनो जठरपडयो श्रृंगे च वेत्रे कक्षे वाणे पानो मसनं कवरं सत्फलांगिं गोलिशो तिष्ठन्मध्ये सोपरीस राहतो हसयेन नर्मभिः स्वयं स्वर्गे लोके मिशन्ति भुजे यज्ञ भोग बालके पुंडलीक वरदे हरि विठ्ठल